हॅलो एव्हरीवन, मी जाकीर शेख, संचालक विजन अकॅडमी किनवट. आजच्या या व्हिडिओमध्ये 9 ऑगस्ट 2023 रोजी झालेला शिफ्ट क्रमांक 3 वनरक्षक भरतीचा पेपर आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये इंग्रजी विषयाचे 15 प्रश्न यांचं स्पष्टीकरण आपण अभ्यासूयात. तत्पूर्वी जे विद्यार्थी वनरक्षक भरतीचा अभ्यास करत आहेत त्यांनी आर्टिकल, टेन्स, प्रिपोजिशन, त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी, पॅराजंबल यांची प्रॅक्टिस करा. आणि या व्यतिरिक्तही जे इतर घटक आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट डिग्री, व्हॉइस आणि त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच याही घटकांचा अभ्यास करा, कारण त्याही घटकावर प्रश्न येतील, याला आपण नकारू शकत नाही. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. इथं पॅराजंबलवर आधारित हा प्रश्न आहे. पॅराजंबलवर सदरील जे 4 सेंटेन्सेस आहेत, या 4 सेंटेन्सेस मध्ये एका विशिष्ट घटकाची माहिती दिलेली आहे आणि एखादी विशिष्ट घटक कोणता आहे याच्यामध्ये फ्युचर प्लॅनिंगच्या रिगार्डिंग बोललेलं आहे. फ्युचर प्लॅनिंगच्या रिगार्डिंग, फ्युचर प्लॅनिंग आज जे विकसित राष्ट्र आहेत, भविष्याची जी येणारे आव्हाने आहेत यांना पेलण्यासाठी काय करावं लागेल याचं नियोजन करत आहेत. तर पहा, याच्यामध्ये मेनी सिटीज आर ऑलरेडी प्लॅनिंग फॉर द फ्युचर. बरेच शहर आहेत जे फ्युचरचा विचार करून काय करत आहेत, प्लॅनिंग करत आहेत. याच्यामधला मेनी सिटीज जो शब्द आहे हा वाक्यातला सब्जेक्ट झालेला आहे. आर प्लॅनिंग हा काय झालेला आहे, वर्ब झालेला आहे. वाक्याची सुरुवात इथून करावं लागेल. जसे की याच्यामध्ये दिलेले आहे फॉर एक्झाम्पल, वाक्य याला जोडून आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल काय आहे, ब्रिस्टल एक शहर आहे जो सायकलिंग साठी काय आहे, विकसित होत चाललेला आहे. 4 व्हीलरचा वापर टाळून सायकलिंगचा यूज करत आहेत. आणि याच्यामध्ये नंतर आपण थर्ड नंबरला जो येणारा जो सेंटेन्स आहे हा इथं घेऊ शकतो. यू कॅन हायर बाईक, तुम्ही घेऊ शकता, बाईक हायर करू शकता, राईड करू शकता सायकलिंगनं. लेन्स विच आर सेपरेटेड फ्रॉम द ट्रॅफिक, ट्रॅफिक पासून बचाव होण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी सायकलिंग बेस्ट ऑप्शन आहे आणि विशेषतः हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे. हे झालं थर्ड. आणि याच्यामध्ये 4th नंबरला हा सेंटेन्स येऊ शकतो ज्याच्यामध्ये सिंगापूर आहे. टू सेव्ह स्पेस, जागा वाचून, पीपल ग्रो व्हेजिटेबल्स, लोक काय करत आहेत, व्हेजिटेबल्स ग्रो करत आहेत. कुठं करत आहेत, जे लेयर्स असतात बिल्डिंग मध्ये व्हेजिटेबल्स ग्रो करत आहेत. स्पेशली टॉल बिल्डिंग्स कॉल्ड, याला आपण व्हर्टिकल फॉर्म्स म्हणतो. व्हर्टिकल फॉर्म्स हा जो प्रकार आहे, ही शेती बिल्डिंग मध्ये लेअरच्या माध्यमातून करतात, ज्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळभाजीचा उत्पन्न घेतात. तर हे जे शहर आहेत आज किती डेव्हलप होत आहेत हे सांगण्यासाठी 4 सेंटेन्स दिलेले आहेत. तर याच्यामध्ये योग्य तो क्रम जो आहे डी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर ए, त्याच्यानंतर बी. तर डी सी ए बी ऑप्शन नंबर 3 काय आहे, करेक्ट आहे. सिंगापूर ब्रिस्टल शहराचं इथं वर्णन केलेलं आहे. सायकलिंग आणि त्याचबरोबर व्हर्टिकल फॉर्म्स, एका बिल्डिंग मध्ये लेअरचा वापर करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्या जाते. शेती म्हणजे विशेषतः व्हेजिटेबल्स वगैरे यांचं उत्पन्न घेतल्या जाते. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य तो शब्द घ्यायचा आहे. समवन नॉक डॅश डॅश द डोर, प्रिपोजिशन वर आधारित प्रश्न आहे. ऍट, इन, टू, बाय. ओके, दिलेल्या पर्यायानुसार आपल्याला इथं करेक्ट आन्सर ऍट येईल का. दार ठोठावले, दार ठोठावले, नोक्ड ऍट ही फ्रेज योग्य आहे, म्हणून इथं ऑप्शन नंबर 1 जो आहे हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणलेलं आहे. हा बी एक पॅराजंबलवर आधारित 4 सेंटेन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला योग्य तो क्रम लावायचा आहे. आणि हे जे 4 सेंटेन्सेस आहेत, हे 4 सेंटेन्सेस विशिष्ट सुट्टीच्या दिवशी केलेल्या फन विषयी बोललेले आहेत. त्याच्यामध्ये वाक्याची सुरुवात पहा, ऑन हॉलिडे वी प्रिपेअर्ड, इथं सब्जेक्ट बी आलेला आहे आणि इथं वर्ब बी आलेला आहे. एव्हरीथिंग बिफोर वी स्टार्ट प्लेइंग, बरोबर आहे ना. आता त्याच्यामध्ये काय केलो आम्ही, फर्स्ट वी यूज वॉटर पिस्टल टू फिल बॅलून्स विथ कलर्ड वॉटर. पहा, आम्ही काय केलं, पाणी भरलो पिस्टल्स मध्ये आणि वेगवेगळे रंगीत पाणी बलून्स मध्ये भरलो आणि ह्याच्यानं एन्जॉय केलं. हा दुसऱ्या क्रमांकाचा सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या क्रमांकाला काय म्हणलेलं आहे, वी ऑल्सो पुट पावडर, आम्ही एकमेकांना कलर लावलो फेसला आणि इथं एन्जॉय केलं कलरचा वापर करून. आणि देन नंतर शेवटी आलेला वाक्य काय आहे, वी स्पेंट आवर्स आउटसाइड हॅव्हिंग ग्रेट फन. नंतर आम्ही मित्रासोबत गप्पा गोष्टी करत इथं आमचं टाइम स्पेंड केलं. तर हे जे 4 सेंटेन्सेस आहेत, या 4, पहिला आहे सी, त्याच्यानंतर बी, तिसरा आहे डी आणि चौथा आहे ए. सी बी डी ए पर्याय क्रमांक 1 जो आहे हा करेक्ट आहे, पॅराजंबल वरचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथं काय म्हणलेलं आहे,
अधोरेखित केलेल्या शब्दाकरिता योग्य तो शब्द आपल्याला निवडायचा आहे. द टीचर आस्क्ड द चिल्ड्रन टू से अगेन, पुन्हा सांगणे, द वर्ड्स शी रीड आउट फॉर द बुक. पहा याच्यामध्ये आहे रिलेट आहे, रिलेटचा अर्थ संबंध जोडणे म्हणतो याला आपण, संबंध जोडणे साठी रिलेट शब्द वापरतो. रिपीट पुन्हा सांगणे, पुन्हा सांगणे आहे. त्याच्यामध्ये काय आहे रिकवर, रिकवर करणे, आणि त्याच्यानंतर रिव्हील आहे. रिकवर करणे म्हणजे काय आहे परत मिळवणे, परत मिळवणे हे झालं. आणि याच्यामध्ये रिव्हील आहे गुपित गोष्ट, गुपित गोष्ट, उघड करणे, उघड करणे, हे 4 आहेत. याच्यामध्ये टू से अगेन, टू से अगेन साठी आपण काय म्हणू शकतो, याच्यामध्ये रिपीट आहे, रिपीट म्हणजे पुन्हा सांगणे, हा पर्याय क्रमांक 2 जो आहे काय आहे करेक्ट आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन समोरचा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स, योग्य तो करेक्ट असलेला वर्ड आपल्याला सेंटेन्स फाइंड करायचा आहे. द व्ह्यू फ्रॉम द बाल्कनी वॉज ब्युटिफुल, ब्युटिफुलची स्पेलिंग इथं चुकीची आहे, हा ऑप्शन रॉंग आहे. द व्ह्यू फ्रॉम द बाल्कनी वॉज ब्युटिफुल ही सुद्धा स्पेलिंग रॉंग आहे. त्याच्यानंतर थर्ड जो आहे पहा, द व्ह्यू फ्रॉम द बाल्कनी वॉज ब्युटिफुल, ब्युटिफुलची स्पेलिंग करेक्ट आहे, BEAUTIFUL, आणि हा ऑप्शन नंबर 4 पण काय आहे रॉंग आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यात चुकीची स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला फाइंड करायचा आहे. ऑप्शन नंबर 3 जो आहे हा करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हटलेले आहे, प्रिपोजिशन घ्यायचं आहे आपल्याला रिकाम्या जागी. इट वॉज टू लेट, पहिलेच खूप उशिरा झाला, टू वॉच ए मूवी, आणि माया डिसाइडेड टू वॉच ए शॉर्टर टेलिव्हिजन शो, मायाने विचार केली की आता वेळ झाला आपल्याला शॉर्ट टेलिव्हिजन शो पाहायचा आहे. आता याच्यामध्ये पहा सो, येट, सिन्स, इफ, सो, एट, सिन्स, इफ, सो हाही होत नाही, एट तरीही हाही होत नाही, इफ जर तरीही होत नाही, सिन्स हा शब्द इथं करेक्ट आहे. याचं कारण असं आहे, सिन्स का वापरतो, कारण दर्शवण्यासाठी वापरलेलं आहे. पहिलंच उशिरा झाला बरोबर आहे ना, त्यामुळे आता तिनं छोटासा टेलिव्हिजन शो पाहण्याचं तिनं ठरवली. ऑप्शन नंबर 3 जो आहे हे काय आहे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथं अप्रोप्रिएट अँटोनिम घ्यायचा आहे, ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो. विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचा आहे. याच्यामध्ये सकुलेंट आहे, सकुलेंटचा अर्थ काय होतो रसदार, रसदार, उन्हाळा आहे, आंबे असेल किंवा इतर फळं असेल ज्याच्यामध्ये रस असतो त्याला सकुलेंट म्हणतो. त्याच्यानंतर पहा पहिला आहे मोइस्ट आहे, मोइस्टचा अर्थ ज्याला ओलसर शब्द वापरतो आपण, ओलसर हा नाही येऊ शकत. स्पायसी मसालेदार, मसालेदार, मसालेदार आहे. ज्युसी ज्याला आपण रसाळ म्हणतो, रसाळ. आणि त्याच्यानंतर ड्राय, ड्राय म्हणजे काय आहे कोरडा, बरोबर आहे ना. अँटोनिम्स म्हणलेला आहे, सिनोनिम्स जर राहिला असता सेक्युलेंटचा ज्युसी शब्द आपण वापरलो असतो, पण इथं अँटोनिम असल्यामुळे इथं आपल्याला ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. कोरडा ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं लिक्विड रस नाही त्याला आपण ड्राय शब्द वापरतो. पहा 8वा प्रश्न काय म्हणतो, प्रोवर्बचा अर्थ इथं आपल्याला चूज करायचा आहे. ए स्टिच इन टाइम सेव्हज नाईन, याचा अर्थ काय होतो वेळेवर केलेले काम, वेळेवर केलेले काम मोठे नुकसान टाळते, मोठे नुकसान टाळते, बरोबर आहे ना. आता तुमची परीक्षा आहे वनरक्षक भरतीची, तुम्ही वेळेवर जर अभ्यास केलात तर तुम्हाला येत्या काळात यश मिळेल, कारण वेळ गेल्यानंतर बोलण्यात अर्थ नाही. म्हणून म्हणतात ए स्टिच इन टाइम सेव्हज नाईन्स. इथं पहिला ऑप्शन जो आहे एव्हरीवन शुड लर्न हाऊ टू स्टिच, हे होत नाही, कारण प्रत्येकानं काय शिकलं पाहिजे, स्टिच शिकलं पाहिजे, हा होत नाही याचा अर्थ. दुसरा आहे पहा फिक्स ए प्रॉब्लेम बिफोर इट बिकम्स बिगर, बरोबर आहे, एखादं काम त्याच वेळेवर करायला पाहिजे, एखादी समस्या वाढण्याच्या अगोदरच, हा ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. का ए स्टिच इन टाइम सेव्हज नाईन, तर त्यालाच म्हणतो फिक्स ए प्रॉब्लेम बिफोर इट बिकम्स बिगर. थर्ड जो ऑप्शन आहे लर्न समवन युजफुल ट्रेड, ट्रेडचा पण इथं काय व्यापाराचा विषय नाही. त्याच्यानंतर स्टिच युअर क्लॉथ, कपडे शिवा युअर सेल्फ, हा सुद्धा नाही. ऑप्शन नंबर 2 जो आहे हा काय आहे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, समोरचा काय म्हटलेला आहे, सिनोनिम्स वर आधारित आहे, ज्याला समानार्थी शब्द म्हणतो. इथं स्टडी आहे, स्टडीचा अर्थ काय होतो मजबूत, ज्याला आपण काय म्हणतो मजबूत, किंवा खंबीर म्हणतो, काय आहे खंबीर, बरोबर आहे ना. याच्यासाठी पहिला जो आहे सॉलिड, सॉलिड म्हणजे काय आहे एक प्रकारचं मजबूतच होते, मजबूत. आणि त्याच्यानंतर वॉस्ट ज्याला विस्तार म्हणतो आपण, आणि त्याच्यानंतर वीक अशक्त,
आणि त्याच्यानंतर फॅट, ज्याला लठ्ठ म्हणतो आपण, बरोबर आहे ना. सिनोनिम्स पाहायचा आहे, तर या स्टडीचा सिनोनिम जो आहे दिलेल्या पर्यायानुसार ऑप्शन नंबर 1 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. उर्वरित ऑप्शन चुकीचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, रिकाम्या जागी शब्द भरायचा आहे. आणि जय अँड देव्स ग्रँड मदर टोल्ड डॅश डॅश बिफोर गोइंग टू बेड. आता पहा, ग्रँड मदरनं त्यांना स्टोरी सांगितली, राईट. आता इथं 4 पर्याय आहेत, देम, देईर, दोज, हिम. तर इथं ऑप्शन कोणता येते, देम करेक्ट येते. कारण असं आहे, कारण इथं पहा एक ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती आहे आणि अर्थानुसार जर बघितलं, देम म्हणजे त्यांना, कोणाला, त्यांना. आजीनं स्टोरी सांगितली, कोणाला सांगितली, इथं जय आणि डेव्स यांना सांगितलेली आहे. पर्याय क्रमांक 1 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. त्यानंतर 11वा प्रश्न काय म्हणतो, इथं वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरायचा आहे. द सोल्जर्स वर ड्रॉप डाऊन बाय द डिव्हाइस विच enables a person to jump from an aircraft and float safely to the ground. सैनिकांना जमिनीवर उतरवण्यात आलं आणि अशा उपकरणाचा वापर करून उतरवण्यात आलं, विमानातून उडी मारल्यानंतर हवेत तरंगत खाली उतरणे. यासाठी आपल्याला 4 शब्द आहेत. पहिला जो शब्द आहे पॅराशूट, यालाच आपण काय म्हणतो की एक उपकरण आहे, जेव्हा आपण विमानातून उडी मारल्यानंतर हवेत तरंगत इथं खाली उतरतो, यासाठी तो पॅराशूट शब्द इथं वापरतो. त्याच्यानंतर दुसरा आहे पॅराडोई. पॅराडोई म्हणजे काय होते, विडंबन होते. काय होते, विडंबन. हा पर्याय नाही. त्याच्यानंतर दुसरा आहे पॅराफेनेलिया. पॅराफेनेलियाचा अर्थ काय होतो, सामुग्रीसाठी वापरण्यात येतो हा शब्द, सामुग्री. हा सुद्धा नाही याच्यामध्ये. दुसरा आहे पॅरागॉन. पॅरागॉन म्हणजे एक उत्कृष्ट नमुना. पॅरागॉनला आपण काय म्हणतो, उत्कृष्ट नमुना आहे. हा सुद्धा इथे नाही ऑप्शन नंबर. म्हणून पॅराशूट हा शब्द इथे करेक्ट आहे. विमानातून जेव्हा उडी मारतात लोक, तर हा उपकरण असतो ज्याच्या मार्फत आपण जमिनीवर सेफली खाली येऊ शकतो. हा पर्याय करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, इथं मॅड्रिड इज कॅपिटल ऑफ स्पेन, बरोबर आहे ना. तर इथं आपल्याला रिकाम्या जागी शब्द भरायचा आहे आणि सदरील जो क्वेश्चन आहे हा कशावर आहे, आर्टिकलवर आधारित हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन अँड, नो वर्ड्स, ए, द. इथं कॅपिटल ऑफ स्पेन, स्पेनची राजधानी, विशिष्ट माहिती आहे. कॅपिटल करिता आपण वापरण्यात आलेला जो शब्द आहे तो कोणता आहे, इथं द आहे, निश्चित माहिती असल्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथं काय म्हणलेलं आहे, गिव्ह समवन हँड, एखाद्याला मदत करणे. याचा अर्थ काय होतो, एखाद्याला मदत करणे, मदत करणे. याला आपण शब्द कोणता वापरतो, गिव्ह समवन ए हँड. पहा, हेल्प समवन, चीट समवन, वेव टू समवन, कॉल समवन. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. हेल्प समवन, एखाद्याला मदत करणे. चीट समवन, एखाद्याला फसवणे, हा नाही. वेव टू समवन, एखाद्याला नमस्कार घालणे, हा सुद्धा नाही. कॉल समवन, एखाद्याला कॉल करणे, हा सुद्धा नाही. ऑप्शन नंबर 1 जो आहे हा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इट टूक देम डॅश डॅश आवर टू रीच स्कूल. इन्फॉर्मेशन इंडिफिनिट आहे. आवर या शब्दापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचा आहे, द, नो वर्ड अँड ए, बरोबर आहे ना. आता हा जो शब्द आहे याची बिगिनिंग याच्याने झाली, हा एक कॉन्सोनंट झाला, परंतु इथं आपल्याला याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे आवर असा होतो. कसा होतो, ऑवर असा होतो. म्हणून इथं यस सायलेंट आहे. इथं आपल्याला इंडेफिनिट आर्टिकल वापरायचं आहे. सुरुवात तर कॉन्सोनंटने झाली, व्हॉवेल्सने झाली नाही. ए, आय व यूचा विचार येत नाही, परंतु प्रोनाउन्सिएशनचा जर विचार केलो तर इथं आपल्याला ॲन वापरावं लागेल. का, याची सुरुवात भलेही कॉन्सोनंटने झाली, पण यांचा उच्चार जो आहे हा स्वरासारखा आहे. म्हणून इथं ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. हे एक लक्षात ठेवा. असे शब्द असतात, जसे काही शब्द वॉवेल्सने सुरू होतात परंतु तिथे एच वापरतात, जसं युनियन आहे, युनिट आहे. इथं आपल्याला ए, आय व यू दिसतो, परंतु तिथं आपण काय वापरतो, तिथं एच वापरतो. का, बिगिनिंग विथ वॉवेल बट प्रोनाउन्सिएशन कसा असतो, कॉन्सोनंट सारखा असतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. इथं आपल्याला स्पेलिंग पाहायची आहे आणि याच्यामध्ये डॉक्टरची स्पेलिंग करेक्ट आहे. वॉज नॉट इझी टू रीड हे पण करेक्ट आहे. याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शनची स्पेलिंग इथं आपल्याला पाहायला मिळते, ही स्पेलिंग चुकीची आहे. त्याच्यानंतर इथं डबल एस आलेला आहे, ही सुद्धा चुकीची आहे. इथं ऑप्शन नंबर 3 जो आहे, PRESCRIPTION, प्रिस्क्रिप्शन, ही स्पेलिंग काय आहे, करेक्ट आहे. बाकीचे जे उर्वरित जे आहेत स्पेलिंग कसे आहेत, ह्या रॉंग आहेत. हे एक लक्षात ठेवा. स्पेलिंग आपल्याला करेक्ट स्पेलिंग सांगायची आहे. PRESCRIPTION, प्रिस्क्रिप्शन, ही स्पेलिंग करेक्ट आहे. पहा,
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण पाहिलं. तर तुम्हालाही कळालं असेल की नेहमी प्रश्न त्याच घटकावर आलेले आहेत. मागच्या 2023 मध्ये झालेले जे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये आर्टिकलचा घटक आहे, त्याच्यानंतर प्रिपोजिशन आहे, स्पेलिंगवर आधारित आहे, त्याच्यानंतर एखादी इडियम प्रोवर्बवर सुद्धा प्रश्न पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्याच्यानंतर आपल्याला पॅराजंबलवरचे सुद्धा प्रश्न दिसतात. म्हणून तुम्ही सुद्धा तयारी करताना यांची चांगली प्रॅक्टिस करा आणि इतर घटकांचाही अभ्यास करा. अभ्यास सातत्य ठेवा. सातत्याने आपल्याला काय आहे की आपला अभ्यास सुद्धा एक होत आहे असं आपल्याला वाटते. कारण खंड जर पडला तर आपल्याला आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो आणि कमी झालेला आत्मविश्वास आपल्याला अपयशाकडे नेतो. म्हणून अपेक्षा करतो की तुम्ही सर्वजण व्यवस्थित अभ्यास करा आणि येत्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं सक्सेस मिळो. इथं आपण थांबू. पुढील व्हिडिओमध्ये अशाच PYQचा आपण अभ्यास करू. धन्यवाद.